Download the ZEE5 app now. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2च्या 4 एप्रिलच्या भागात चूल पेटलेली बघून शोभा त्यातले जळते निखारे काढते आणि वच्छीला बाहेर फेकायला सांगते. मात्र हे सगळं कोणी केलं यावर शोभा बोलते की कोणीतरी नक्कीच आडवा आलेला आहे. ते निखारे फेकताना बरोबर ते रघुच्या पायापाशी पडतात. त्यानंतर रघु आणि वच्छीमध्ये बराच वाद होतो. शोभा तो वाद कसाबसा थांबवून वच्छीला आत घेऊन जाते. इथे अण्णा आणि नेने वकील देशी दारूच्या अड्ड्यावर बसले असताना तिथे सोंट्या पायाला लावायला बिब्बा घेऊन येतो. तितक्या तिथे रघु येतो आणि तुझ्या घरामध्ये जे काही वाईट चाललंय ते वच्छीमुळेच होतंय, त्यामुळे सावध राहायला पाहिजे असं अण्णांना बोलतो. इथे पाटणकर शेवंताला वाड्यावर आज गुदमरल्यासारखं झालं असं सांगतो. त्यांच्या घरावर अपरिचित शक्तींचा वावर आहे, अण्णांना सावध राहायला हवं असं देखील सांगतो. त्यावर शेवंता त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि त्यांना बाहेर पाठवून देते. इथे शोभा वच्छीला लिंबू पाणी देऊन डोकं शांत ठेवायला सांगते आणि आपल्याला ज्याच्यावर घाव घालायचा आहे त्यासाठी तयार राहायला सांगते. इथे सरिता वच्छीच्या घरी जाते आणि घडलेला सगळा प्रकार शोभा आणि वच्छीला सांगते. त्यानंतर वच्छी तिला परत एक वस्तू देते आणि ती वस्तू कोणाला न दाखवता देवघरात ठेवायला सांगते. सरिता तिथून निघून गेल्यानंतर शोभा बोलते की संध्याकाळचं काळं माणूस वाड्यात गेलं आणि काशीच्या अंगावर असलेली चादर आपोआप खाली जाते. इथे वाड्यात देवासमोर विड्याची पानं आणि बिब्बा ठेवलेला असतो. तिथे अण्णा येतात. मी ते उचलून फेकून देतो असं म्हणतात, मात्र इंदू त्यांना अडवते. रात्री अण्णा झोपल्यानंतर त्यांच्या बाजूला एक सावली दिसते जी त्यांचा गळा पकडण्याचा प्रयत्न करते. तितक्यात अण्णांना जाग येते आणि ते काही वेळी बोलायला लागतात. त्यांचा आवाज ऐकून सगळे तिथे जातात. त्यांची ती अवस्था बघून सरिता तो विडा आणि बिब्बा उचलायला देवघरात जाते आणि तो विडा उचलते तेव्हा तिच्या मागे छाया येऊन उभी राहते. आगामी भागात छाया सरिताला जबरदस्तीने तिच्या हातात काय आहे ते दाखवायला सांगते आणि दुसरीकडे दत्ता सरिताला दोष देत असतो की ती आल्यापासून हे सगळं घडतंय. ते ऐकून सरिता म्हणते की तुम्हाला माझ्यामुळे त्रास होत असेल तर मी हे घर सोडून जाते. सरिता खरंच घर सोडून जाणार का हे बघण्यासाठी पाहत रहा रात्रीस खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.